नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मी निखिल बने, तुमच्यासारखाच एक मराठमोळ्या कुटुंबातील एक सर्वसामान्य तरुण। आता तुम्ही म्हणत असाल की मी तुम्हाला का भेटायला येतोय। मी तुम्हाला यासाठी भेटायला येतोय, मला हे सांगताना अत्यंत आनंद होतोय की आपण तुमच्यासाठी एक मराठी मातीतलं असं आपल्या हक्काचं आपलंसं वाटणारं असं आपलं यूट्यूब चॅनल आपण तुमच्यासाठी घेऊन येत आहोत। आणि या यूट्यूब चॅनलचं नाव आहे शिवगर्जना महाराष्ट्राची। आता तुम्ही म्हणाल की इतकी आपली यूट्यूबवर चॅनल्स पडलेली असताना या यूट्यूब चॅनलमधून आपण नेमकं काय नवीन घेणार आहोत, आपल्याला काय नेमकं मिळणार आहे। तर मला हे सांगताना तुम्हाला अत्यंत आनंद होतो आहे की आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये दररोज, मुंबईमध्ये दररोज ज्या काही घडामोडी घडतात त्या मराठी माणसाच्या नजरेतून आपण त्यांच्याकडे पाहणार आहोत आणि त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत। तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे जे आपल्याला म्हणजे लाभलेलं एक आपलं दैवत आहे, हे दैवत आपल्याला घराघरामध्ये आणि मराठी मनामनामध्ये पोचवण्यासाठी आपण काय करू शकतो। तुम्ही म्हणाल की मराठी मनामध्ये काय छत्रपती शिवाजी महाराज नाही आहेत का, तर नक्कीच आहेत। आपल्या सर्वांना त्यांच्याबद्दल माहिती आहे, आपल्या सर्वांना त्यांच्याबद्दल आदरसुद्धा आहे। पण नुसता आदर असून चालत नाही मित्रांनो, हा आपल्याला असलेला आदर हा आपल्याला अजून मोठ्या प्रमाणात पुढच्या पिढीपर्यंत पोचवायला हवे। इतर भाषिकांना जर काही गोष्टी माहिती नसतील, त्यांच्यामध्ये कुठचे संभ्रम असतील, काही असेल, तर त्यांच्यापर्यंत हे आपले छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे चांगले विचार कसे पोचतील यासाठी आपण झटलं पाहिजे। थोडक्यात छत्रपती शिवाजी महाराज हे जर आपण मनामनात आणि घराघरात रुजवण्यात यशस्वी ठरलो तर मला वाटतं आपला समाज हा एका चांगल्या दिशेने, वेगळ्या दिशेने पुढे जाऊ शकतो। त्याचबरोबर आपल्याला असे अनेक विषय आहेत जे आपल्या आजूबाजूला घडत असतात, त्याच्यावर देखील आपल्याला सातत्याने चर्चा करायची आहे। तर हा आपला एक म्हणजे स्टार्टिंगचा पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे मी जास्त काही बोलत नाही। आपण त्याच्यापुढे सतत भविष्यामध्ये भेटत राहणारच आहोत, वारंवार आपली भेट होणार आहे। तर मी तुम्हाला सध्या फक्त इतकीच गोष्ट सांगेन की आपला हा प्रयत्न सफल करण्यासाठी मला निखिल बने म्हणून तुमच्या सर्वांची, मराठमोळ्या जनतेची प्रचंड साथ हवी आहे। आणि त्यासाठी मी तुम्हाला एकच विनंती करतो की आत्ताच आपलं शिवगर्जना महाराष्ट्राची हे मराठी मातीतलं यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा। आपला व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉन हा प्रेस करायला विसरू नका, कारण की आपले असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत जर वेळोवेळी पोचावेत अशी तुमची इच्छा असेल तर नक्कीच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। तुर्तास मी या ठिकाणी इथेच थांबतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो। ही शिवगर्जना महाराष्ट्राची आता आसमंतामध्ये दुमदुमेल तुमच्या सर्वांच्या माध्यमातून, अशीच मी या ठिकाणी आई भवानी चरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।